सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर वनरक्षक भरती जी आहे त्या वनरक्षक भरतीबद्दल जे काही 3-4 दिवसापूर्वी किंवा 2 दिवसापूर्वी जे एक परिपत्रक व्हायरल होते त्याच्यामुळं खूप साऱ्या मुलांनी भीती घेतली की सर वनरक्षक जे हे पद आहे ते MPSC मार्फत भरलं जाणार आहे असं चाललेलं आहे आणि त्यामुळे मुलांच्या मनामध्ये भीती आहे. दुसरी गोष्ट, या परिपत्रकाच्या माध्यमातून एक 2-3 गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत की बाबा भरती कधी पडणार, कशा पद्धतीने असणार, प्रोसेस काय असणार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता सांगणार आहोत. त्याचबरोबर हे जे काय परिपत्रक आहे या परिपत्रकातलं सगळं विश्लेषण तुमच्याबरोबर आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पोहोच करणार आहोत. सो विनंती करतोय सुरुवातीलाच की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर 100% आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ते जाऊन तुम्ही जे काही टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करून घ्यायचं आहे. तर जी गुरुप्रसाद जे आहेत अप्पर मुख्य वन संरक्षक त्यांच्या अंडरमध्ये हे परिपत्रक व्हायरल झालेलं आहे. या परिपत्रकाचं मिनिंग काय किंवा काय काय हे डोक्यात न घेता फक्त एक टॅगलाईन द्यायची आणि पूर्ण महाराष्ट्रभर साप सोडायचा अशा पद्धतीनं जे काही मार्गदर्शक आहेत किंवा ते इन्स्टा असेल, त्याचबरोबर व्हॉट्सअप असेल, टेलिग्राम असेल किंवा जे काही सोशल मीडिया असेल त्याच्या माध्यमातून हे सगळं सोडलेलं आहे. सध्या अशी परिस्थिती आहे मुलांमध्ये की वनरक्षक हे पद TCS किंवा IBPS घेते, जास्त करून TCSचाच विषय आहे. सो अशा पद्धतीनं ह्या TCSच्या माध्यमातून घ्यावं असं मुलांची मागणी आहे. सो मागं जसं MPSCच्या माध्यमातून ग्रुप सीची जी काही पदं आहेत ती सगळी प्रिलियम्स जी होती ती MPSCची ऑनलाईन म्हणजे TCS पॅटर्ननुसार प्रिलियम्स घ्यायची होती आणि मग MPSC मार्फत मुख्य घ्यायची होती असा एक GR आला होता आणि त्याच पद्धतीनं त्याला लाखो मुलांचा विरोध झाला आणि तिथं हाय तसं कंटिन्यू प्री आणि मेन्स होणार असं त्यांनी सांगितलं होतं, म्हणजे ऑफलाईन. पण इकडं ऑफलाईन नको, आता MPSC म्हणलं की ऑफलाईन येणार. जर वनरक्षक पद हे जर MPSC कडे जायचं म्हणलं किंवा घालवायचं म्हणलं तर ऑफलाईन येणार. दुसरी गोष्ट खूप महत्वाची की जर कुठलेही पद हे MPSC कडे गेलं तर त्याच्यामध्ये प्री आणि मेन्स होणार, म्हणजे वेळ खूप जाणार. प्रीचा निकाल प्री होणार, प्रीचा निकाल मेन्स होणार, मेन्सचा निकाल आणि तिथून पुढे मग तुमचं फायनल निकाल. सो अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आहेत लक्षात ठेवायचं. त्यामुळं एक भरती पूर्ण व्हायला जवळजवळ 1.5 वर्ष 1 वर्ष अवधी लागणार एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर डॉक्युमेंट प्रोसेस आणि मग पुढे जॉईनिंग ट्रेनिंग हे ते सगळं चालू होणार आहे. सो MPSCला सगळ्यात जास्त ही जी काय पदं आहेत म्हणजे MPSC कडे अगोदरची जी पदं होती त्या मुलांचा त्याच्यावरती विश्वास आहे. पण ही जी नवीन प्रवर्ग आहेत, अजून सांगतो एक ॲडव्हान्समध्ये की पाठीमागं 2025ला एक अपडेट किंवा एक GR होता, त्याच्यामध्ये 59 संवर्ग जे आहेत किंवा महाराष्ट्र भरपूर ज्या काय भरत्या घेतल्या जातात, ज्या गाजलेल्या वाजलेल्या पोलीस भरत्या आहेत, पेपरफुटी प्रकरण, हे प्रकरण, ते प्रकरण, त्या सगळे संवर्ग जे आहेत ते MPSCनं जवळजवळ 59 संवर्ग जे आहे ते महाराष्ट्र शासनानं MPSC कडे वर्ग केलेले होते. आणि मग त्याच्या म्हणण्यानुसार हे जे काही हे काही MPSCचं परिपत्रक नाहीये, हे वनरक्षक जे काही वन विभाग आहे डिपार्टमेंट त्याच्या अंडरमधलं हे परिपत्रक आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं हे MPSCचं स्वतंत्र असं परिपत्रक नाही आहे आणि जर घ्यायचं असेल तर MPSC स्वतः एक स्वतंत्र परिपत्रक काढेल आणि मगच सांगेल की बाबा वनरक्षक किंवा इतर जे पद आहेत ते याच्यामध्ये वर्ग केलेले आहेत आणि घेतले जाणार आहेत. हे फक्त मागणीपत्र आहे, लक्षात ठेवायचं. हे फक्त मागणीपत्र आहे. सो कोणीही फसून जाऊ नका की असं होणार आहे सर, तसं होणार आहे सर. आता शेवटी सांगेल मी की सर याच्यामध्ये काय होऊ शकतं आणि कशा पद्धतीने असणार आहे, हे सगळं जे आहे ते इन डिटेल्स या व्हिडिओच्या शेवटी असणार आहे. आता पहिला आपण बघूयात हे जे परिपत्रक आहे हे परिपत्रक कशा पद्धतीने आहे. अतिशय महत्वाचं थोडक्यामध्ये बघतोय. सगळं जर सांगायला गेलं तर 10-15 मिनिटं असेच जातील. सो एक 3-4 मिनिटांमध्ये हा कव्हर करतोय परिपत्रक, लक्षात ठेवायचं. तर महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग प्रधान मुख्य वन संरक्षक वन बल प्रमुख असा विषय आहे. बघा दिनांक 18/8/2026 प्रति बघा, सगळ्यात महत्वाचं प्रति बघा, मुख्य वन संरक्षक सर्व आणि वन संरक्षक जे काय आहेत सर्व अशा दोघांसाठी. मग याच्यामध्ये MPSCचा कोणताही उल्लेख नाही आहे बाबा की प्रति कोणाकोणाला तर ह्या दोघांनाच आहे. सो अशा पद्धतीनं विषय बघा, राज्य शासनातील कार्यालयातील गट क संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत. आता हा जो विषय आहे याच्यामध्ये इन डिटेल्स म्हणजे विषयामध्ये जर फक्त वनरक्षक हे पद असतं तर जरा वेगळा विषय झाला असता. पण ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की पाठीमागचा जो GR होता 2025चा MPSCचा, बघा, सर्व शासकीय कार्यालयातील गट क संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत. हा सर्वसामान्य सगळ्या डिपार्टमेंटच्या जे काही डिपार्टमेंट असतील त्यासाठी हा लागू असणार, लक्षात ठेवा. पण ह्याच्यामध्ये डिफेन्स रिलेटेड जे काय आहे, जसं की पोलीस भरती असेल, दारूबंदी पोलीस असेल, त्याच पद्धतीनं आता जे वनरक्षक पद आहेत ते असेल किंवा अग्निशामक दलातली जे काही पोस्ट आहेत, अशा पद्धतीनं वर्दीच्या रिलेटेड जे आहेत डिफेन्स मधल्या त्या सगळी पदं MPSC मार्फत भरली जाणार आहेत असं कोणी सांगितलं आहे का?
तर नाही आहे. सो जो विषय आहे तो विषय क्लिअर कट घेतलेला आहे. जो 2025चा GR होता एमपीसीचा किंवा महाराष्ट्र शासनाचा, तोच इथं त्यांनी विषय दिलेला आहे. परत सांगतोय, राज्य शासकीय कार्यालयातील गट क संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबवण्याबाबत किंवा भरण्याबाबत. सो याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने विषयामध्ये फक्त एक पोस्ट किंवा वनरक्षक हे पोस्ट दिलेलं नाही आहे. फक्त वर्ग 3चा आहे म्हणून त्यांनी ती प्रोसेस केलेली आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे वरून जर एखादा GR आला तर त्याचं पालन खाली करावं लागतंय, तिथनं ते वर जाईल आणि त्या पद्धतीनं मग जे काही वन विभाग आहेत ते डिपार्टमेंट किंवा जे काही राज्य शासन असेल ते निर्णय घेतील आणि पुढची प्रोसेस होईल, एवढं लक्षात ठेवायचं. आता बघा, सगळ्यात महत्वाचं, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 5/5/2026 संदर्भ 2 अन्वये गट क संवर्गाची लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, ग्रंथपाल, परिचल, बिनतारी संदेश चालक, त्याचबरोबर बिनतारी तंत्रज्ञ ही पदे नव्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यक्षेत्रात गेलेली आहेत. ही पदे नव्याने जे काही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंडरमध्ये ही सगळी पदं गेलेली आहेत. पण याच्यामध्ये वनरक्षकचं कोणत्याही पद्धतीनं ह्या विषयामध्ये किंवा 2.0 जो काही पॉईंटचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं हे दिलेलं नाही. फक्त वर्ग 3ची पदं जे आहेत ती सगळी एमपीसी मार्फत घेण्यात यावीत असा निर्णय होता, म्हणून यांनी तिकडं सांगितलेलं किंवा ती प्रोसेस ती आता करत आहे, लक्षात ठेवायचं. पण पुढे बघूयात 3.0 काय सांगते बघूया. सन 2026 करता लेखापाल लिपिक या संवर्गाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवायची असल्याने मागणीपत्र मागवण्यात आलेले होते पाठीमागं, लक्षात ठेवा, जसं मी म्हणालो 2025च्या आसपास. तर बऱ्याच वनवृत्तांकडून मागणीपत्र या कार्यालयास प्राप्त झाले, परंतु सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना दिनांक 4/5/2026 अन्वये गट क संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील सर्वच पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यक्षेत्रात गेलेली आहेत. बघा, जसं मगाशी म्हणलो तसं, जसं की 59 संवर्ग हे एमपीसी कडे वर्ग झालेले आणि हळूहळू ह्या जागा ऍड होत आहेत, जसं की तलाठी वगैरे जे आहेत त्या ऍड होत आहेत, लक्षात ठेवा. आणि मग एकंदरीत मोठी जाहिरात पडणार, एवढं नक्कीच. किंवा हाय त्याच्यामध्ये फॉर्म एडिट करून डेट वाढवत आहेत आणि फॉर्म भरून घेत आहेत आणि मग त्याची ग्रुप सी ची प्रिलिम्स आहे ती एकदम एकाच वेळी होईल, लक्षात ठेवायचं. त्या अनुषंगाने कळवण्यात येते की तरी सन 2027 करता, जसं मगाशी बोललो की ह्या परिपत्रकामध्ये काही गोष्टी लपलेल्या आहेत, त्यातला पहिला मुद्दा सगळ्यात महत्वाचा. त्या अनुषंगाने कळवण्यात येते की सन 2027 करता गट क संवर्गाची सरळ सेवेने भरावयाची पदे, बघा 27 करता 26 चालू आहे. आता याचं मिनिंग मी सांगतो की हा असा काय मुद्दा दिलाय. तर इन ब्रॅकेट उदाहरणार्थ वनरक्षक पहिलाच पद आहे, म्हणजे 2027 करता भरण्यात येणारी जी काही पद आहे त्याच्यामध्ये वनरक्षक, सर्वेक्षक, लेखापाल, लिपिक, शारीरिक प्रशिक्षक, ड्रिल शिक्षक अशा पद्धतीनं. बघा, बिनतारी संदेश चालक, बिनतारी तंत्रज्ञ, गृहप्रमुख, जे माहूत आहेत ते, त्याच पद्धतीनं कवायत शिक्षक, ग्रंथालय परिचर व पशुपरिचर ही एवढी जी पद आहेत ती 2027 साठी सांगलेले असले तरी लक्षात ठेवा यांच्या ज्या काही जाहिराती आहेत त्या सप्टेंबर-ऑक्टोबर नंतर ह्या पडणार, एवढं लक्षात ठेवायचं. प्रोसेस ही डिसेंबरच्या आसपास किंवा डिसेंबर नंतर जानेवारीच्या आसपास ही सुरू होईल, एवढं लक्षात ठेवायचं. एक गोष्ट खूप महत्वाची इथं लपलेली होती ती तुमच्यापर्यंत पोहोच केलेली आहे. बघा, शासन निर्णय दिनांक 2/12/2021 व शासन निर्णय दिनांक 2/11/2022 मधील विहित प्रपत्रात आवश्यक कागदपत्रासह सादर करावायचे आहेत, त्यानुसार मागणीपत्र पाठवायची कारवाई करण्यात यावी ही विनंती त्यांनी सांगितली. म्हणजे वरचं आलेलं परिपत्रक जे आहे महाराष्ट्र शासनाचं ते वन विभागाला सुद्धा लागू पडते, कारण वर्ग 3 मध्ये वनरक्षक वगैरे, लेखापाल वगैरे पदे येतात. सो त्यांच्या अंडरमध्ये असलेली पदे यांचा पूर्ण डिटेल्स वरती पाठवायला सांगितलेले आहे. आता हा निर्णय सगळा डिपार्टमेंटचा असणार आहे किंवा महाराष्ट्र शासनाचा असणार आहे. हे फक्त मागणीपत्र आहे, याच्यामध्ये स्पेशल एमपीसी कडून घेण्यात येणार आहे असं कोणत्याही पद्धतीनं सांगितलेलं नाहीये. सो हे झालं अधिसूचना दिनांक 4/5/2026 ची, जी गुरुप्रसाद जे आहेत अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक त्याच्या अंडरमध्ये हे परिपत्रक निघलेलं आहे. आता हा झाला विषय त्यांचा. आता काय होईल लक्षात ठेवा, ज्या काही वर्ग 3च्या डिफेन्स रिलेटेड जे काही पोस्ट आहेत, जसं मगापासून बोललो की पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल, दारूबंदी पोलीस असतील, सो अशा पद्धतीने ह्या ज्या काही पोस्ट आहेत ह्या जर एमपीसी कडे गेल्या तर लक्षात ठेवा प्री होणार, मेन्स होणार आणि मग मेन्सचा निकाल होणार आणि मग निकाल लागणार, मग त्यानंतर जॉईनिंग आणि मग ट्रेनिंग आणि मग या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. सो मेन्स होईपर्यंत तिकडे जॉईनिंग भेटेल अशी अवस्था आता TCS नंतर जे काही होते तशी अवस्था न होता वेळ खाऊ होईल आणि परिणामी मुलांचं वय वाढून जाईल आणि मग जी मुलं वन रक्षकची तयारी करतात, स्पेशल पोलीस भरती करणारे जवळजवळ 30-40-50% मुलं ही वन रक्षकची सुद्धा तयारी करत असतात. सो अशा पद्धतीनं त्यांना जे काही या आहेत म्हणजे एका वर्षामध्ये एक भरती मिळाल अशी जी काही अपेक्षा आहे ती भंग होईल आणि 3 वर्षानं
एक एक भरती मिळेल म्हणजे 2-3 भरत्या दिले की वय बाद होऊन जाईल, अशा अवस्था होईल, लक्षात ठेवायचं. त्यामुळं ही एमपीएससीकडे जाणार नाही असं माझं प्राथमिक मत आहे, लक्षात ठेवायचं. सो याच्या पाठीमागचा सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे. जेवढं मी सांगतोय तेवढंच झालेलं आहे. पण ह्यावेळी पण सांगतोय की पोलीस भरती असेल किंवा वनरक्षक असेल किंवा दारूबंदी पोलीस असतील, ह्या एमपीएससीकडे जाऊ शकत नाहीत, लक्षात ठेवा. कारण की एवढी मोठी प्रोसेस आहे, खूप मोठी. आता वनरक्षक म्हणलं तर प्री होईल, मेन्स होईल आणि ग्राउंड होईल, या सगळ्या गोष्टी होतील. निकाल कधी लागेल? सो हा सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज असणार आहे. आणि जर एमपीसीने हा जर निर्णय घेतला तर मग मुलांचं खूप मोठं नुकसान होणार, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं माझं जे मत आहे ते तुम्हाला सांगितलं, पूर्ण परिपत्रक आहे, पूर्ण विश्लेषण केलं, एमपीसीची पाठिंबाची माहिती सांगितली आणि पूर्ण परिपत्रक विश्लेषण तुमच्यासमोर प्रेझेंट केलेलं आहे. सो ही जी भरती आहे ती कोणत्याही पद्धतीनं एमपीसीकडे जाणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे आता अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी सूचना आहे की गोंधळात न जाता टीसीएस पॅटर्ननुसार रच अभ्यास करा आणि त्याच पद्धतीनं फिजिकल आहे तेच ठेवा. अजिबात प्री मेन्स किंवा एमपीसीकडे गेलं म्हणून लगेच एमपीसीची हजारो आणि पुस्तकं घेऊन, ₹1000 पुस्तक घेऊन लगेच अभ्यासाकडे वळू नका. कारण टीसीएस पॅटर्न वेगळा आहे, आयबीपीएस पॅटर्न वेगळा आहे आणि आयोग जो आहे तो विषय टोटली वेगळा आहे. सो अशा पद्धतीनं जे जे आपल्याला फॉलो करतात, ज्यांना वाटतंय की सर सांगतात तेच होते, त्यांना विनंती करतोय की आहे अशीच प्रोसेस होऊन जाईल. अजिबात ह्या फिजिकल रिलेटेड की ज्या काही पोस्ट असतील त्या अजिबात वर्ग 3च्या त्या कोणत्याही पद्धतीने एमपीसीकडे जाऊ शकत नाहीत सद्यस्थितीला, एवढं लक्षात ठेवायचं. सो विश्लेषण आवडलं असेल तर एक विनंती करतोय, आपल्या हक्काच्या चॅनलला मात्र हे करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर पण करायला विसरू नका. कारण की प्रोफेशनल आणि ऑथेंटिक माहिती तुमच्यासमोर पोच करतोय. सो डेली अपडेटसाठी तुम्ही 100% आपला चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना ह्या वनरक्षक भरतीसाठी शुभेच्छा देतोय. त्याच पद्धतीनं अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची, जी काही वनरक्षक भरती आहे किंवा पोलीस भरती आहे किंवा दारूबंदी पोलीस आहे, ह्या भरत्यांच्या जे काही आहे रहिवाशी बॅच जे आपण चालू केलेले आहे, सो ज्यांना ज्यांना फक्त मुलींसाठी बॅच आहे, फक्त आणि फक्त मुलींसाठी बॅच आहे. तुम्ही महाराष्ट्रातून कुठेही असाल तर तुम्हाला 100% फिजिकलसाठी सुद्धा 70+ मार्क 80 पैकी आणि तिकडे पोलीस भरतीला सुद्धा 50 पैकी 43, 41, 40+ मार्क घेऊन 100% निवडी यादीमध्ये आणण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. सो ज्याला ज्याला विश्वास आहे त्यांनी लवकर लवकर आपला जे काही रहिवाशी बॅच आहे ती जॉईन करायची आहे. सो तिथं जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर 100% आपल्या या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा. तुम्हाला इन डिटेल्स आपल्या ज्या काही बॅच आहे त्याच्या सगळी इन्फॉर्मेशन, रहिवाशी बॅचच्या फक्त मुलींसाठी महाराष्ट्रातल्या आपण सुरू केलेल्या आहे. लवकर लवकर वेळ न घालवता या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा. 2027ला वनरक्षक असू दे, दारूबंदी पोलीस असू दे किंवा पोलीस भरती असू दे, सगळ्या पोस्ट तुमच्या समोर काढून दाखवतो, एवढं लक्षात ठेवायचं. तर सर्वांना विनंती करतोय की आपलं चॅनल सबस्क्राईब करा. सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय आणि इथं सांगतोय. तोपर्यंत धन्यवाद.